नमस्ते. मी सौ जयश्री बेलसरे. गत 34 वर्ष ज्योतिष विश्वात कार्यरत आहे. कुंभ राशीत रवी बुध शनी एकत्र 11 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2025 राहणार आहेत. जाणून घेऊया प्रत्येक राशीस काय फल मिळेल ते. मेष. प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्हाला शुभ परिणामासह यश मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारतील. वादग्रस्त प्रकरणांमध्ये बाजू अधिक मजबूत होईल. बऱ्याच काळापासून सुरू असलेला वाद संपुष्टात येऊ शकतो. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढण्याची शक्यता. सरकारी कामांना गती मिळेल. ऋषभ. नियोजित कामे पूर्ण करताना तुम्ही कामात खूप गढून जाणार आहात. वरिष्ठांची तुमच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. बॉसची मर्जी राखल्यास पुढील अनेक गोष्टी सुखकर घडतील. गुंतवणुकीसाठीही उत्तम ग्रहमान. तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. चांगल्या कामास कर्जही उपलब्ध होईल. एक मात्र निश्चित, प्रलोभनांना बळी पडू नका. फसगत होण्याची शक्यता. मिथुन. नवीन आशा निर्माण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला संधी मिळतील आणि तुमचे गुणांचे सर्वोत्तम प्रदर्शन तुम्ही करू शकाल. पैशाच्या बाबतीत बुध ग्रहाचे संक्रमण प्रगतीच्या चांगल्या संधी घेऊन येत आहेत. त्याचा तुम्ही तुमच्या संपर्काचा फायदा घेण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कर्क. फारशी महत्वाची कामं वेग धरणार नसल्याने मनोरंजनात वेळ घालवा. वडिलोपार्जित इस्टेटीची कामे लावून धरा. व्यवसाय वाढीसाठी प्रवास व खर्चही करावा लागेल. गुप्तहेर किंवा संशोधन क्षेत्रात चांगली कामगिरी होईल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. हा काळ तुमच्यासाठी महत्वाचा आहे. शिस्तीत राहा आणि अभ्यास करा. सिंह. दुसऱ्यासाठी खूप मेहनत करताना स्वतःचे काय मिळत आहे याचा विचार करा. अचानक शुभ किंवा अशुभ दोन्ही घडणार आहे. चांगले खायला मिळाले तर फूड पॉइझनिंग पण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. उद्योगातील नवीन संधीचे स्वागत करा. अर्थार्जन हळूहळू वाढत आहे. बॉसच्या मर्जीने वागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आखलेला प्रोजेक्ट ऑफिसमध्ये सर्वमान्य होण्याची शक्यता. बॉस तुमच्यावर खुश राहील, प्रशंसा मिळेल आणि पदोन्नतीही होईल. कन्या. भागीदारी व्यवसायात तुमचा फायदा होईल. वैवाहिक जीवनातील अंतर संवाद साधून दूर होईल. शुभ आणि फलदायी प्रवास होतील. धार्मिक प्रवासाची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर प्रयत्न केल्यास तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. तूळ. उच्च शिक्षण आणि कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी राहतील. प्रेम प्रकरण घडतील आणि ती पूर्णही होतील. कल्पक बुद्धीला खाद्य पुरवणारे ग्रहमान. व्यवसायात फायदा होईल. नवीन गोष्टी आखताना अंमलात आणण्यापूर्वी नियम जाणून घ्या. हो, गाडी चालवताना काळजी घ्या. अतिविलासी जीवनाला चाट मारा. वृश्चिक. स्वतःच्या आरोग्याची, पैशाची, मानसिकतेची काळजी घ्या. अतिघाई संकटात जाईल हे लक्षात असू द्या. संततीचे हट्ट पुरवावे लागतील. एकूण ग्रहमान फारच ताणतणाव निर्माण करणारे आहे. अति ताण वाटल्यास ताण हलका करण्यासाठी एखादा सिनेमा बघा, नाहीतर मस्त झोप काढा. धनु. वातावरण टेढीमेढीचे वाटले तरी तुमचे धैर्य वाढेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला आदर आणि प्रशंसा मिळेल. नोकरीत काही समस्या येऊ शकतात. वरिष्ठांना नाराज करू नका. पैशाचे नियोजन नीट करा. कुणालाही पैसा हात उसनवर देऊ नका. आणि हो, कर्जाचा हप्ता भरण्यात दिरंगाई नकोच. मकर. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगले काम कराल. मालमत्तेचा विस्तारही शक्य आहे. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन काम करण्याची योजना आखू शकता. मित्रांकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल. कुंभ.
राशीतील तिरिग्रही फार उत्तम आहेत. अनेक नियोजित गोष्टी मार्गी लागतील. गुंतवणूक किंवा खर्च विचारपूर्वक करा. कुठेतरी फटका बसण्याची शक्यता वाटते. जमीन घर खरेदी विक्री होईल, पण सावधगिरी ठेवा. एकूणच ग्रहमान कामे मनाप्रमाणे मार्गी लागण्याचे आहे. मीन, खर्चावर नियंत्रण येईल. त्याचा फायदा लगेच दिसेल. नोकरी उद्योगात प्रगतिकारक ग्रहमान. जोडीदाराचे किंवा व्यावसायिक भागीदाराचे तुम्हास पटत नसले तरी ऐकावे लागेल. कोर्ट कचेरीत संगनमत करून प्रश्न सोडवा. उगाच ताणू नका. धन्यवाद.